चाललेलो बघा आता कॉलेजमध्ये ते आपला घोडा हे बघा चाललो आलेलं कॉलेज कशी बघा इकडे कॉलेज आहे आपलं आणि चाललेलो तर आपण आता तर तुम्हाला माहिती कोणत्या रस्त्याने आलो तर आपण टाकडगर रोडने आलो तर बघा इकडे साईडचं वर्गात कोणीच नाही आलेलं बघा मला बी दात नाही पाठ घ्यायचा लहान आहे देव ते कोणाचं आहे नेमकं हे आपला खाडीला दिवसातून आला बघा आज खाडी मास्तर म्हणतो का सर फिर म्हणतात ना तुला हो ना तर काय म्हणले मग हे म्हणले घेतो म्हणले तुला आता लॅब मध्ये डायरेक्ट लॅब मध्ये घेतो म्हणले आला आपल्या मित्राचे बघा सगळे ताण बघा कारण की डेली डायरी पूर्ण करा सांगितली सगळे ताण डेली डायरी पूर्ण करा सांगितलेली तर हातून गेला लागले ते आता अण्णा चालला होता डायरेक्ट द्यावाला अण्णा लवकर मॅच ब्लॉक चालते तुम्ही बघू शकता हे आपलं इंजन हे आपला गाडी ड्रायव्हर पण पैसे द्या बघू शकता ते सगळे जेवायला चालत तुम्ही बी या जेवायला कारण की आता अन्नाची भरायची आपण चाललो तुम्ही बघू शकता तेवढ्यात आपली सगळी टीम जेवायला बसली होती इथं पाणी विसरलं असणे माझ्या आधी जेवायला बसलाय तेव्हा आपला चांदणी मशीन तर मित्रांनो जेवण करायला बसलो होतो आपण तरी आपला ओमे ब्लॅक थार आपण बघा कार्यक्रम आहे शेअर मार्केटमध्ये स्कॅन केला ठीक आहे पहिले सेबीची 120 मिनिटं झालेली प्रस्ताव आपण घेऊया त्याच्यानंतर आपण वाटलं तर अशा काय करायचं की समजा एक रिलायन्स कंपनी आहे किंवा एक कंपनीची कुठली तरी तुमची कंपनी नवीन मार्केटमध्ये लॉन्च झालेली आणि एका शेअर्सची प्राइस आहे 50 रुपये आणि त्या कंपनीचे शेअर्स 50,000 शेअर्स समजा मार्केटमध्ये लॉन्च झालेले तर अशा वेळेला काय करायचं की 50,000 शेअर्स स्वतः विकत घ्यायचा 50 रुपयाप्रमाणे आणि मार्केटमध्ये विकताना डबल टिबल किमतीमध्ये तो विकायचा त्याच्यावर कोणाचं काही निर्बंध नव्हता कंट्रोल नव्हता त्यांनी काय केलं अब्जावधी रुपयांचा घोटाळा केला ही गोष्ट जेव्हा भारत सरकारच्या लक्षात आली किंवा एकच माणूस पैसा कमवत चाललेला बाकी सगळ्यांचा ह्याच्यात लॉस होतं तर त्यांनी काय केलं एक बॉडी अमेरिकेत पाठवली तिथं 2 प्रकारचं मार्केट चालतं एक आहे डॉ जॉन्स दुसरं नॉयडॉ दोन्ही मार्केटचा त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आणि भारतामध्ये येऊन त्यांनी 1992 रोजी एक बोर्ड स्थापन केला तो बोर्ड म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याला आपण थोडक्यात शॉर्टमध्ये सेबी असं म्हणतो याची स्थापना 1992 रोजी भारतामध्ये झालेली अंडर द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत याची स्थापना भारतामध्ये झालेली ठीक आहे तर टाचणीपासून टाटापर्यंत आता तुम्ही उद्या ITI पास झाल्यानंतर मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब मिळेल तुम्ही तिथे जॉबसाठी जातात परंतु या सर्व कंपन्यांवर
टाचणीपासून टाटापर्यंत भारतामध्ये जेवढ्या काही छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांवर कंट्रोल करणारा, त्याचा विनिमय करणारा, त्यांचा आर्थिक विनिमय करणारा हा केंद्र सरकारचा बोर्ड आहे. तर त्याच्या अंतर्गत 5 एक्सचेंजेस आहेत. एक आहे BSE ज्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणतो, दुसरा आहे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, तिसरा आहे MSE मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज, 4 नंबरला आहे तुमचं NCDEX नॅशनल डेरिव्हेटिव्ह अँड कमोडिटी एक्सचेंज, 5 नंबरला आहे MCX. आजचं जे सेशन इथे आपण आयोजित केलेलं आहे ते MCX च्या अंतर्गत आपण इथे घेतलेलं आहे. MCX म्हणजे काय? मल्टी कमोडिटी एक्सचेंज. ठीक आहे. ते 5 वेगवेगळे एक्सचेंज आणि यामध्ये कुठल्याही याच्यात तुम्ही जर शेअर्स घेतलेले असतील किंवा कमोडिटीज तुम्ही बाय केलेली असेल तर त्यांना इलेक्ट्रॉनिक्स फॉर्ममध्ये स्टोअर करण्याचं, सेव्ह करण्याचं काम 2 डिपॉझिटरी बोर्डमध्ये होतं. एक आहे CDSL ज्याला आपण सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड म्हणतो आणि दुसरा आहे NSDL नॅशनल डिपॉझिटरी. जो कि एक हफ्ते पहले 100 रुपए की मिल रही थी और आज उसकी डिमांड ज्यादा और सप्लाई कम होने की वजह से उसकी योजना किंवा पोस्ट ऑफिसमध्ये FD म्हणजे काय? फिक्स्ड डिपॉझिट. बरोबर आहे. FD करताना कमीत कमी तुम्हाला 7 दिवसाचा FD करता येतो आणि जास्तीत जास्त तुम्हाला वाटतं तेवढ्या दिवसापर्यंत तुम्हाला FD करतात. ठीक आहे. FD मध्ये तुम्हाला कधी जर असा प्रश्न पडला की माझे पैसे बँकेमध्ये डबल कुठल्या वर्षी होते तर त्याच्यासाठी एक नियम आहे, त्याला आपण रूल नंबर 72 असं म्हणतो, 72चा नियम. त्या 72च्या नियमाप्रमाणे तुम्हाला बँकेमध्ये तुमचं दामदुपटीचं वर्ष काढता येतं. कसं काढायचं ते आपण बघूया. कुठल्याही तुम्ही जगातील बँकेत गेले तर बँकेला घेऊन त्यांचं व्याजदर विचारायचं. समजा बँकेचं व्याजदर असेल 12% तर 72 भागिले 12 करा. किती होतं? 72 भागिले 12 किती होतं? 6व्या वर्षी तुमचे पैसे बँकेत डबल होतील. समजा बँकेचं व्याजदर असेल 8% तर 72 भागिले 8 करा. किती होतं? 9व्या वर्षी तुमचे पैसे बँकेत डबल होतील. बँकेचं व्याजदर असेल समजा 6.5 6.5% किती होईल? किती होईल? 72 भागिले 6.5 11.07 म्हणजे 11 वर्ष 7व्या दिवशी तुमचे पैसे बँकेत डबल होतील. जे काही बँकेचं व्याजदर आहे मग ते 8.2 असेल, 4.5 असेल, 10.4 असेल, नाही तर मग 6.8 असेल. जे काही बँकेचं व्याजदर 72 भागिले ते व्याजदर केलं की पुढे जी काही किंमत निघते तर ती किंमत म्हणजे तुमच्या दामदुपटीचं वर्ष असतं. तर 72च्या या नियमाप्रमाणे तुम्हाला तुमचं दामदुपटीचं वर्ष काढता येतं. ठीक आहे. दुसरी जी योजना आहे तिचं नाव आहे RD. RD म्हणजे काय? रिकरिंग डिपॉझिट, ज्याला मराठीमध्ये आवर्ती ठेव असं म्हणतो. RDच्या अंतर्गत तुम्ही महिन्याला किमान 100-200 रुपये त्यामध्ये सेव्ह करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्हाला वाटत तेवढ्या तुम्हाला पैसे टाकता येतात. पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कुठे तुम्हाला RD काढता येते. तर RD मध्ये तुम्हाला 7% पर्यंत व्याजदर मिळतं. ठीक आहे. त्यानंतरची जी दुसरी योजना तिचं नाव आहे MIS मंथली इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग स्कीम. MIS मध्ये तुम्हाला जवळपास महिन्यात तुम्ही 100-200 रुपये टाकू शकता. जास्तीत जास्त वाटत तेवढं तुम्ही सेव्ह करू शकता. यात देखील तुम्हाला 7% पर्यंत व्याजदर मिळू शकतात. ही योजना पोस्ट ऑफिस आणि बँकेत कुठे तुम्हाला काढता येते. त्याच्यानंतरच्या आणखी एक योजना तिचं नाव आहे NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. त्याला मराठीमध्ये राष्ट्रीय बचत पत्र असं म्हणतो आपण. तर NSCच्या अंतर्गत तुम्ही महिन्याला किमान 100-200 रुपये याच्यात सेव्ह करू शकता. जास्तीत जास्त तुम्हाला वाटत तेवढं याच्यात तुम्ही टाकू शकता. यात देखील तुम्हाला 7% पर्यंत व्याजदर मिळतं. पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कुठे तुम्हाला ही योजना काढता येते. आता आणखी एक छान योजना तिचं नाव आहे PPF पब्लिक प्रोव्हिडंट फंड. मराठीमध्ये त्याचं नाव आहे भविष्य निर्वाह निधी. पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कुठेही तुम्हाला PPFचं अकाउंट काढता येईल. PPFच्या अकाउंटमध्ये तुम्हाला किमान 100-200 रुपये महिन्यात तुम्ही टाकू शकता. त्याला 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो. 15 वर्ष तुम्हाला ते पैसे काढता येत नाहीत. परंतु याचा फायदा असा आहे की तुम्हाला चक्रवाढ व्याज पद्धतीने तुम्हाला याच्यात रिटर्न मिळतात. चक्रवाढ व्याज म्हणजे कसं असतं? चक्रवाढ व्याज म्हणजे कोणतं व्याज? सामान्य व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामध्ये काय फरक आहे? सांग ना.
चक्रवाढ व्याजमध्ये काय होतं, शाळेत झालं तुम्हाला चक्रवाढ व्याजमध्ये व्याजावर व्याज मिळतं तुम्हाला, ठीक आहे? बाकीचे जे व्याज असते त्याच्यावर तुम्हाला फक्त मुद्दलावर व्याज असतं, परंतु चक्रवाढ व्याजमध्ये तुम्हाला व्याजावर व्याज, इंटरेस्टवर इंटरेस्ट काढतो. तर पीपीएफच्या अकाउंटमध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याज काढता येतं, ठीक आहे? या पद्धतीने पीपीएफचं अकाउंट तुम्हाला तुमच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये काढता येतं. आणि या सगळ्या छोट्या छोट्या योजना आहेत ज्याच्यात तुम्हाला 7% 8% व्याज मिळू शकतात. आता तुम्ही माझं सगळं प्रामाणिकपणे ऐकलं सगळं करतो आणि तुमच्या अकाउंटवर 2-3 लाख रुपये जमा झाले, ठीक आहे? परंतु आयुष्यामध्ये 3 गोष्टी माणसाला समोर येतात. कुठल्या 3 गोष्टीच्या माणसाला आयुष्यात समोर येतात? मरण, बरोबर आहे. सांगून येतं का? नाही. दुसरं काय असेल? रोग सांगून येतो का? नाही. तिसरं महत्वाचं आहे, काय असेल? पैसा नाही, OTP. काय असेल सांगा? ऍक्सिडेंट सांगून येतो का? ठीक आहे. परंतु 3 गोष्टी जेव्हा आयुष्यात माणसाच्या अकस्मात येतात तेव्हा आपल्याला काय करावं लागेल? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागेल. आणि आपली जर सेव्हिंग पूर्ण हॉस्पिटलमध्ये जर जात असेल तर आपल्या सेव्हिंगचा काय अर्थ आहे का? तुमची सेव्हिंग कशाला तशीच राहावी. आणि येणाऱ्या या 3 आपत्कालीन गोष्टींवर तुम्हाला मात करण्यासाठी तुम्हाला स्वतःचं काय करावं लागेल? टर्म इन्शुरन्स. छान. इन्शुरन्स तुम्हाला काढावा लागेल. जर तुम्ही तुमचा इन्शुरन्स काढलेला असेल तर तुम्हाला तुमच्या सेव्हिंग राहण्याची गरज नाही, ठीक आहे? आता मी इन्शुरन्सच्या 3-4 चांगल्या योजना सांगणार आहे, लिहून घ्या आणि उद्या परवा जसा वेळ भेटेल तसा बँकेत जाऊन लगेच ते इन्शुरन्स काढून घ्या. त्याचा जो पहिला इन्शुरन्स आहे त्याचं नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा. लिहून घ्या वाटलं तर. प्रधानमंत्री सुरक्षा विमा, ठीक आहे? प्रधानमंत्री सुरक्षा विमा. हा विमा वार्षिक 20 रुपयाचा आहे. बरेच जण विमा काढतात परंतु त्याचा काय फायदा असतो घेता येत नाही. ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हा विमा वार्षिक 20 रुपयाचा आहे. वार्षिक 20 रुपये तुमच्या अकाउंटमधून कटते. परंतु याचा फायदा असा आहे, जर कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला ऍक्सिडेंटचा क्लेम म्हणून 2 लाख रुपयापर्यंत तुमच्या हॉस्पिटलचे खर्च पूर्ण बँक तुम्हाला देते, ठीक आहे? इन्शुरन्स कितीचा आहे? फक्त 20 रुपयाचा आहे. वार्षिक 20 रुपये. आपले दिवसाला 20 रुपये कुठे खर्च होतात, परंतु वर्षातून 20 रुपये तुम्हाला स्वतःच्या अकाउंटवर खर्च करायचे. जर हा विमा तुम्ही काढलेला असेल आणि जर कोणाचा ऍक्सिडेंट झाला अनफॉर्च्युनेटली तर तुम्हाला यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत हॉस्पिटलचा क्लेम मिळतो. याचा फॉर्म पण अतिशय सोपा आहे. त्याला वर्ष 18 ते 50 वर्षाच्या ड्युरेशन मध्ये कोणाला हा विमा काढता येतो. आणि आज तारीख किती? 30 जानेवारी 2026. पुढच्या 30 जानेवारी 2027 पर्यंत तुमच्या अकाउंटवर तो विमा इम्प्लिमेंट असतो. या ड्युरेशन मध्ये जर कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला बँकेत जाऊन मेडिकलचा रिपोर्ट घेऊन किमान 10 ते 15 दिवसाच्या तुम्हाला त्याचा क्लेम तिथे दाखल करावा लागतो. आपण जर 4-5 महिन्यानंतर बँकेत जाऊ तर तसा क्लेम सँक्शन होत नाही, ठीक आहे? दुसरा जो विमा त्याचं नाव आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, ठीक आहे? हा विमा असा आहे, जर कोणाचा मृत्यू झाला तर तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबाला 2 लाख रुपयाचा क्लेम मिळतो. पण तो मृत्यू कुठल्या पद्धतीने असो, म्हणजे एखाद्या नैसर्गिक पद्धतीने ऍक्सिडेंट मध्ये किंवा कुठल्या कारणाने, ठीक आहे? तर आणि जर हे दोन्ही विमा काढलेले असतील आणि ऍक्सिडेंट मध्ये जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन्ही विम्याचा कव्हरेज म्हणून तुमच्या पक्षात तुमच्या कुटुंबाला 4 लाख रुपये कव्हरेज मिळतात. तर या पद्धतीने कुठलाही छोटा मोठा इन्शुरन्स तुम्ही काढून घ्या. एसबीआय मध्ये किती स्टुडंटचा अकाउंट आहे? एसबीआय मध्ये, ठीक आहे? एसबीआय मध्ये वार्षिक 200 रुपयाचा इन्शुरन्स आहे. तो जर तुम्ही काढलेला असेल तर यामध्ये तुम्हाला 4 लाख रुपयाचं कव्हरेज आहे, ठीक आहे? तर वार्षिक 500 रुपयाचा इन्शुरन्स आहे. 500 रुपयाचा इन्शुरन्स आहे वार्षिक एसबीआय मध्ये. तो जर काढलेला असेल त्याच्यात 10 लाख रुपयाचा कव्हरेज आहे,
ठीक आहे. आणि इयरली एक 1000 रुपयाचा एक इन्शुरन्स आहे, तो जर तुम्ही काढलेला असेल तर या 1000 रुपयाच्या इन्शुरन्सच्या बदल्यात तुम्हाला 20 लाख रुपयापर्यंत कव्हरेज आहे. ठीक आहे. तर कुठल्याही छोटा मोठा इन्शुरन्स काढून घ्या, त्यामध्ये तुम्हाला या पद्धतीचं फायदा. तुम्ही जर कंपनीत गेले कुठल्या तर कंपनीमध्ये तुम्हाला पहिले तुमचं जर काय काय झालं तर तुम्हाला आयडेंटिटी दिल्यानंतर कंपनी तुमचा इन्शुरन्स लगेच काढून देत असते त्या दिवशी जॉईनिंग लेटर बरोबर तुमच्या. त्याचं कारण असं की तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये वर्किंग करत असताना जर तुमच्याबरोबर कुठली इंजुरी झाली, ठीक आहे, जर कुठला अपघात झाला तुमच्याबरोबर कुठल्याही प्रकारचा, तर तो जर इन्शुरन्स तुम्ही कंपनीने काढलेला नसेल तर त्याचा पूर्ण खर्च कंपनीला स्वतःच्या पदरून द्यावा लागतो. ठीक आहे. कंपनी स्वतःचा इन्शुरन्स काढते, पण आपण देखील आपला स्वतःचा इन्शुरन्स काढायला पाहिजे. या पद्धतीचा इन्शुरन्सचा फायदा तुम्हाला घेता येईल. परंतु 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख रुपये मिळाले म्हणून इन्शुरन्स काढल्यानंतर स्वतःचा ऍक्सिडेंट करून घेऊ नका. भारत सरकारची संस्था जी चांगल्या आणि सुव्यवस्थित गोदामांची नोंदणी करते. या पावतीची कमाल या पावतीमुळे बँकेकडून कर्ज मिळालं. बाबा तुम्ही माझी नवी बॅग आणली? बघा झालेलं आहे बघा. जरा आता चाललो आपण घरी. बघा घरी तर आपण तोंडात पाय देऊन बसलो आता सध्या बाहेर. बघा बैलगाडी चालली.